नमस्कार, वेलकम टू मनवाज स्वीट वर्ल्ड. आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी अंडा करी. तर चला बघूया रेसिपी. त्याआधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सर्वात आधी तर आपण अंडे उकडून घेऊ. अंडे शिजले की ते बाजूला काढून घेऊ, त्याची सालं काढून घेऊ. त्यानंतर उभे चिरलेले कांदे गुलाबीसर कलर येईपर्यंत भाजून घेऊ. अंडा करी म्हटलं की आमच्या घरात सर्वांनाच आवडते, खास करून माझ्या मुलीला, मनवाला. त्यानंतर सुकं खोबरं किसून हे लालसर होईपर्यंत परतून घेऊ. खमंग असं खोबरं परतल्यावर सुगंध छान येतो. चला तर मग, खोबरं लालसर होत आलेलं आहे. गुलाबीसर झालं की त्याला एका भांड्यात काढून घेऊ. त्यानंतर अंडा करीसाठी लागणारं वाटप: भाजलेला कांदा, खमंग भाजलेलं खोबरं, लसूण, आलं, तिखट, हळद, थोडासा गरम मसाला आणि धने पावडर. हे एका प्लेटमध्ये घेऊ. एका बाजूला अंडे कापून घेऊ. एका अंड्याचे 2 तुकडे केले की अंडे खायला मजा येते. आता अंडे कापून झाले आहेत. असं वाटते कधी बनते अंडा करी. मनवा तर माझी खूप वाट बघते. आता हे कांदा, खोबरं, लसूण, आलं, तिखट, धने पावडर, हळद आणि चिमूटभर गरम मसाला हे सर्व वाटप आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि त्याला मिक्सरमध्ये मस्त बारीक वाटप काढून घेऊ. वाटप तयार आहे. आता कढई घेऊ, त्यात तेल टाकू आणि त्यामध्ये तेल तापल्यावर वाटप टाकू. जरासा आवाज आला की समजायचं परफेक्ट टायमिंग आहे वाटप टाकायचा. इथे वाटप टाकलेलं आहे. आता त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं तळू देऊ. वाटप चांगलं भाजलं गेलं की आजूबाजूला तेल सुटतं की समजायचं आपला मसाला चांगला भाजला गेलेला आहे. इथे मसाला तळला जातोय. मसाला चांगला तळला गेला की त्यात कापलेले अंडे टाकू आणि त्यांना चांगलं परतू. इथे अंडे टाकलेले आहेत. आता मी चांगलं त्यांना परतत आहे. आहा हा हा, किती छान दिसते बरं. आत्ताच खायचं मन होते, पण धीर धरावा लागेल. अजून ते अंडे वाफू द्यावे लागतील. आता त्याला झाकण मारू आणि 2 मिनटं वाफेवर शिजू देऊ. आता झाली आहे ती झाकण काढण्याची वेळ. झाकण काढलेलं आहे. मसाला चांगला परतलाही गेला आहे आणि एकजीवही झाला आहे. आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालू आवश्यकतेनुसार आणि थोडं परतून घेऊ. त्यावर मस्तपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवू. त्यानंतर वाट बघायची आहे ती अंड्याच्या आमटीला उकळी यायची. चांगली उकळी फुटली
आता त्यामध्ये मीठ टाकू. आता अंड्याच्या आमटीला चांगली करा पण आलेली आहे आणि उकळी पण फुटत आहे. चांगली उकळी फुटून झाली की अंड्याची आमटी तयार.